कौटुंबिक न्यायालय म्हणजे विस्थापित कुटुंबाला जोडणारा दुवा. न्यायाधीश अपर्णा वाईकर यांचे कुटुंब संस्थेच्या जतनावर प्रतिपादन. कोल्हापूर येथे कौटुंबिक न्यायालयाचा 13वा वर्धापन दिन उत्साहात. कोल्हापूर इथं कसबा वावडा येथील जिल्हा न्यायालयातील राजर्षी शाहू सभागृहात कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशन आणि कौटुंबिक न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानं कौटुंबिक न्यायालयाचा 13वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश अपर्णा वाईकर यांनी क्षुल्लक कारणांवरून घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढत असल्याची खंत व्यक्त केली. पती पत्नींनी परस्परांशी सामंजस्यानं वागणे आणि संवाद साधणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी एकमेकांची चर्चा करून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न व्हावा असं आवाहन त्यांनी केलं. कौटुंबिक न्यायालय हे विस्थापित कुटुंबाला पुन्हा जोडण्याचं महत्त्वपूर्ण माध्यम असून खऱ्या अर्थानं ते दुवा म्हणून कार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं. व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश तथा कौटुंबिक न्यायालय सल्लागार समिती सदस्य तांबे एस. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष VR पाटील आणि कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष RV पाटील उपस्थित होते. भारतीय संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला विशेष महत्त्व असल्याचं तांबे यांनी आपल्या मनोगतात नमूद केलं. VR पाटील यांनीही कुटुंबातील सलोखा आणि न्यायभावना दृढ होण्यासाठी न्यायालयाचं कार्य महत्त्वपूर्ण असल्याचं सांगितलं. या प्रसंगी पती पत्नीमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेल्या विधिज्ञांचा तसंच समुपदेशनाच्या माध्यमातून पुन्हा संसारवेल फुललेल्या प्रत्येकी 7 दाम्पत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब रोप, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. काही दाम्पत्यांनी आणि विधिज्ञांनी आपल्या अनुभवातून मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक समुपदेशक ओंकार तुळसुलकर यांनी केलं. विनोद भिलारे यांनी सूत्रसंचालन केलं तर कौटुंबिक न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक महेश पाटील यांनी आभार मानले. याचवेळी नव्या समुपदेशन कक्षाचं उद्घाटन न्यायाधीश तांबे SS आणि न्यायाधीश अपर्णा वाईकर यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाला इतर विभागांचे न्यायाधीश तसंच विधिज्ञ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.